ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर। ओम नमो श्री ज्ञानेश्वर। 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्योतिबाच्या नावानं चांग भल बजरंगबली की जय। संत जनाबाई महाराज की जय। श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी महाराज की जय। भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी। स्वमुखे आपण सांगतो सेवे श्री विष्णू गीतार्थ हा प्रश्नो अर्जुनेसी। तोची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे। तोची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे। भयकळे काळाचे नाही तया भयकळे काळाचे नाही तया। एका जनार्दनी संशय सांडोनी। एका जनार्दनी संशय सांडोनी। दृढ धरे मनी ज्ञानेश्वरी। दृढ धरे मनी ज्ञानेश्वरी। स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी। महायोग पिटे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्र हे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबोज तेज स्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादैवै सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। सेवेलागी सेवक झालो। सेवेलागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देव यावरीने करावा वेर। सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे भाव धरून निवासी ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी। स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू गीता हा प्रश्न अर्जुनशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
महापर्वाच्या निमित्त म्हणजेच प्रत्येक वारकरी जीवनशैलीला किंवा नवे सर्व मानव जातीला, विश्वातील सर्व मानव जातीला आत्म्याकडून परमात्म्याकडे नेणाऱ्या या आत्मज्ञानाच्या विचारधारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा याच्या वाणीतून निघालेल्या ज्या नदीला, प्रवाहाला समुद्ररूपी अथांग असं विशाल असं स्वरूप प्राप्त करून देणारी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मुखारंजनातून निघालेली हा ज्ञानाचा सागर म्हणजेच ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर याच्या जयंती आहे. आणि या जयंतीच्या पर्वामध्ये आपण आज लाईव्ह प्रवचनाला आलेलो आहे. संत जनाबाई भजनी मंडळ मनोरम नगर ठाणे हे एक महिलांचं मंडळ आहे. यांचा उपक्रम असा आहे की दर एकादशीला, दर संतांच्या पुण्यतिथीला किंबहुना वारकरी संप्रदायाचे जे जे संत आहेत त्या संतांच्या पुण्यतिथीला एखाद्या रामनवमी, हनुमान जयंती असेल, अनेक देवांचे उपक्रम, या उपक्रमाला प्रवचन म्हणा, भजन म्हणा, पूजन म्हणा, वारकरी जीवन प्रणाली जी संतांनी आपल्याला भेट दिली आहे त्यांचं एक कृतज्ञ म्हणून आपण एक प्रवचनरूपी पुष्प प्रत्येक पुण्यतिथीला वाहत असतो. याही वेळेस आज म्हणजे वारकरी जीवनातील खरोखर थोर महत्त्वाचा दिवस मानला लागेल. मानव जातीचा हा महत्त्वाचा दिवस आहे. आज त्याच्यात आज साक्षरता दिन सुद्धा आहे. दोन्ही मिळून हा योग आलेला आहे. आणि त्यानिमित्त आपण आजचं प्रवचन पुष्प वाहणार आहोत. तत्पूर्वी संत जनाबाई मंडळातील महिला असतील, सर्वांनी आज प्रत्येकाच्या घरी, सर्व विश्वातील म्हणजे ज्यांच्या घरी ज्ञानेश्वरी आहे त्या सर्व विश्वातील लोकांनी आज ज्ञानेश्वरीचं पूजन नक्कीच केलं असेल. आमच्याही मंडळातील नाईकुडेताई यांच्याकडे पूजन झालं, सर्व महिलांनी केलं. गुणगेताई आहेत त्यांच्या घरी त्यांनी सर्वांनी पूजन केलं ज्ञानेश्वरीचं. नवीन आमचे सदस्य झाले साहिल कांबळे, माळकरी नसताना देखील त्यांनी त्यांच्या घरी ज्ञानेश्वरीचं पूजन केलं. सुंदर. आणि आज मी म्हटलं आता आपण पूजन करण्यापेक्षा एक प्रवचनरूपी पुष्प म्हणजे जे ज्ञान आपण त्यांच्याकडनं घेतलं आहे तेवढं तर आपल्याला देता येणार नाही म्हणा, परंतु एक छोटंसं का होईना, जसं आई जरी किती सुंदर असली त्या सुंदरतेला लहान लेकरू किती तसं बनायचं जरी म्हणलं तर ते होत नाही, परंतु थोडं का होईना आपण त्या पद्धतीनं आपला विचाररूपी पुष्प माऊली ज्ञानोबा यांच्या चरणी आणि ज्ञानेश्वरी चरणी अर्पण करणार आहोत. अभंग मी मुद्दामून नाथ महाराज निवडला आहे, कारण ज्ञानेश्वरीचा जो जन्म आहे, ज्ञानेश्वरीचा जो जन्म आहे तो जन्म कसा झाला या आपल्याला या गोष्टी पाहिजे आहेत आज. कारण ज्ञानेश्वरीचा जन्म होणं हे तर आपल्याला त्रिवादी सत्य माहीत आहे. शके 1212 टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. म्हणजे सच्चिदानंद बाबा लेखकू झाला ती पार्श्वभूमी मी सांगत बसणार नाही. मला सांगायचं एवढंच आहे की ज्ञानेश्वरी आपण ही जयंती आज का साजरी करतो. तसं तर कुठे ग्रंथामध्ये असा उल्लेख नाही की ज्ञानेश्वरी या तिथीला, या वारी, या दिनांकी पूर्ण झाली किंवा सुरुवात झाली. ते आपलं झाले असेल त्यावेळेस नोंद कदाचित, पण ते आपलं दुर्दैव आहे की त्या 750 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला ती कुठेतरी नोंदी मिळत नाही अजून. हे आपलं दुर्दैव आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे
पण ते लंडनमध्ये आहे, ते आपल्या भारतात येऊ शकत नाही, हे आपलं दुर्दैवी आहे. तसं बरेच का नामदेवरायांचे शतकोटी अभंग आहेत, पण आज आज आपल्याकडे ते उपलब्ध नाहीत. त्या काळामध्ये कोणी जतन करून ठेवले असते, पण ते आपलं दुर्दैव, ते आपल्याला मिळालं नाहीत. पण जेवढे मिळालेत किंवा जेवढे आहेत त्याचं आपण संवर्धन केलं पाहिजे किंवा अभ्यास केला पाहिजे. असं छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आली पाहिजे या मताचा मी आहे, परंतु त्यांनी जे गड किल्ले आहेत ते जे आपल्या देशात आहेत त्यांची अवस्था जर आपण जर पाहिली आज तर फार बिकट आहे. ती अवस्था कुठेतरी सुधारावी, चांगलं आपण जर त्याचं केलं तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठेतरी ऋण व्यक्त करू. अशा पद्धतीने ज्ञानोबारायांचे अभंग आहेत, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानोबारायांचा गाथा आहे. ज्ञानोबारायांनी हरिपाठ असा सुंदर असा ग्रंथ आपल्याला लिहिला. असे बरेच ग्रंथ ज्ञानोबारायांनी लिहिले, जगाच्या कल्याणाकरता लिहिले. कारण संतांचा अवतार हा जगाच्या कल्याणाच्या हिताकरता असतो. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती ध्येय कष्टविधी परोपकारी या तत्वाने संत अवताराला येतात. हे याचं कारणच आहे, प्रयोजनच आहे की तुमचा आमचा जीवाचा उद्धार करण्याकरता संत अवतारला येत असतात. कारण येतो हिताचा कळवळा या तत्वाने ज्ञानोबारायासारखे संत, तुकोबारायासारखे संत, नामदेवराय सारखे संत हे जन्माला आल्यानंतर असं अलौकिक कार्य करून जातात की त्यांच्या समाधीच्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्म्याने रडावं. कारण ते सर्व देवाचे प्राण होऊन जातात. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा या तत्वाने माऊली ज्ञानोबारायांचा जन्म आपला, मला इतिहास हा माऊलीच्या चरित्राकडे जायचं नाही. ज्ञानोबारायांचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. कसं चरित्र झालं, ज्ञानोबारायांचं जन्म कसा झाला, मग त्यांना त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा सुनावली किंवा ते पार्श्वभूमी मला सांगायची नाही. मला सांगायचा मुद्दा आहे की ज्ञानेश्वरीचा जन्म कसा झाला. माऊली ज्ञानोबाराय पैठणला गेले असताना, पैठणला गेल्या असल्यानंतर चमत्कार केला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजाचा हरविला आणि ते सगळं प्रकरण झाल्यानंतर ज्ञानोबाराय काही काळ पैठणी आणि आपेगावी म्हणजे पैठणवरून आल्यानंतर येताना नेवासा या ठिकाणी काही काळ राहिले. आणि त्या काळामध्ये काय करावं, रोज कीर्तनं होत होती, चिंतनं होत होती, प्रवचनं होत होती. मग श्री गुरु निवृत्तीनाथ यांच्या आदेशावरून ज्ञानोबारायांनी गीता या ग्रंथाला मराठीत आणण्याचं एक ध्येय समोर गुरुदेवाच्या समोर ठेवलं. आणि मग गुरुदेवांच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नेवासा या ठिकाणी उदयाला आला. नेवासा सुंदर शहर आहे. आपण तिथे गेलात तर आपण म्हणतो ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, या वाक्याचा प्रचिती आपल्याला नेवासामध्ये. दगडा जर आपण पाहिला, दगडाला देवही होता येतं आणि दगडाला देवळाची पायरीही होता येतं, परंतु टाकीचे गाव सुचल्यावर त्याला देव होता येतं. हे सामान्य रूप झालं. परंतु संतांच्या सहवासात जर दगड गेला तर असेल त्याच्या स्वरूपात समाज त्याला पूजेसाठी स्वीकारतो, म्हणजे समाज त्याचा आदर करतो, ते नतमस्तक होतो त्या दगडाला. हे नेवासा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ज्या खांबाला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं सुंदर असं मंदिर नेवासा ठिकाणी आहे. मला सांगा, ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा या तत्वाला जागल्यानंतर, या तत्वाला जे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं ते ज्ञानोबारायांच्या सहवासात तो साधा दगड आला. ज्ञानोबारायांची पाठ त्या दगडाला लागली, त्याचा प्रताप असा झाला. त्या दगडाचं स्वतंत्र असं मंदिर, सुंदर असं मंदिर आहे. हजारो वर्षापूर्वीचं ते मंदिर आजही त्या ठिकाणी अखंड सप्ते होतात.
म्हणजे निर्जीव वस्तू देखील संतांच्या सहवासात गेली तरी देखील त्याला दैवत्व प्राप्त होतं. मला सांगायचा मुद्दा असा आहे की निर्जीव वस्तू देखील संतांच्या सहवासात गेली किंवा संतांच्या जवळ गेली तर त्याला दैवत्व प्राप्त होतं. मग तुम्ही आम्ही तर माणसं आहोत, आम्ही माणसं आहोत. आपण माणसं असून जर संतांच्या सहवासात जर गेलो तर का नाही देव होणार? वास्तविक संत आपल्याला आपला आत्मा हाच देव आहे हे सांगण्याकरता झाले. वेदाचं जे वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी, हे वाक्य कसं खरं आहे हे सांगण्याकरता हे सगळं ज्ञान जेवढं सार आहे ते सार एवढंच आहे की तुम्ही स्वतः देव आहात, तुमच्यामध्ये भगवान परमात्मा वास्तव्य करतो. हे सगळं सांगण्याकरता संत जन्माला आले. मला सांगायचा मुद्दा असा आहे की नेवासा या ठिकाणी ज्ञानेश्वरीचा खरा जन्म झाला. बघा तुम्ही, ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता जे पात्र निवडलं ज्ञानोबरांनी, त्या पात्राची कहाणी अशी आहे की ते पात्र शरशय्येवर होतं आणि आता त्याला जाळणार, त्या पात्राला म्हणजे त्या माणसाला जाळणार नेऊन. पण सहज त्या माऊलीने ज्ञानोबरांचा आशीर्वाद घेतला. ज्ञानोबरांनी सांगितलं सौभाग्यवती भव. त्या आशीर्वादापोटी मग सच्चिदानंद बाबा यांना त्या तिरडीवर उठावं लागलं. याचं तत्व असं आहे की ज्ञानेश्वरी ही मरणाऱ्या माणसाला देखील जगण्याचा आशा शिकवते, जगण्याचं जीवनशैली शिकवते आणि मरण्यानंतर सुद्धा जीवन कसं जगता येतं हे ज्ञानेश्वरी शिकवते. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं अट्टाहासाने नाथ महाराज सांगतात. परंतु ते सांगत असताना नाथ महाराज एक अट घालतात. काय घालतात अट? पहिल्या चरणामध्ये नाथ महाराज सांगतात, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरोनी या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. काय कण ही अट घालतात. काय अट घालतात की भाव धरोनिया, ज्ञानेश्वरीचा साधा संग, ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितलेले हे शब्द आहेत, सगळे ज्ञानोबरायांच्या वाणीतून आलेले शब्द आहेत. स्पर्श ज्ञानोबरायांचा ज्या दगडावर झाला, त्याचं मंदिर झालं, हे एक एक शब्द एवढे मोलाचे तोलाचे आहेत की ज्ञानोबरायांनी या ज्ञानेश्वरीमध्ये 56 भाषेचा गौरव केला. म्हणजे ज्ञानेश्वरीचं आपण जर पाहिलं तर 56 भाषा या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अनेक हजारो दृष्टांत ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीत घातले. याचं एकमेव कारण असं आहे की गीता हा ग्रंथ संस्कृतमध्ये असल्यामुळे हा संस्कृत शक्यतो संस्कृत फोडून सांगणं, संस्कृतात कसा अर्थ घेणं हे आपल्याला न अकळण्याची गोष्ट आहे. म्हणून एखादा मुद्दा ज्ञानेश्वरीमध्ये आपण जर पाहिला तो श्लोकाचा अर्थ जरी साधा असला तरी त्या श्लोकावर तो श्लोक आपल्याला कळण्याकरता ज्ञानोबरांनी जवळजवळ 150 ओव्या 200 ओव्या एका एका श्लोकावर घातल्यात. याचा अर्थ जो भाव आहे त्या ज्ञानाच्या श्लोकात भगवंताला काय सांगायचं या सर्व परीने दृष्टांत देऊन ज्ञानोबरांनी आपल्याला समजून सांगितलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हा तिन्ही लोकात कुठे नाही. भगवंत म्हणतात की हे ज्ञान मी मनूला सांगितलं, हे ज्ञान मी सूर्याला सांगितलं, अर्जुना मी हे ज्ञान मी कुणाला सांगत नाही. भगवंताने हे ज्ञान गीता तत्वरूपी जे ज्ञान आहे, जे ना सांगे बळीभद्रासी, आहे का नाही, किंवा मात्या पित्याला सांगितलं नाही, बळीभद्राला म्हणजे स्वतःच्या भावाला सांगितलं नाही, स्वतःची लक्ष्मी म्हणजे घरची बायको तिला देखील हे तत्वज्ञान सांगितलं नाही. ते तत्वज्ञान अर्जुना मी तुला सांगतो असं भगवान परमात्मा म्हणतात. मला सांगायचा मुद्दा असा आहे की भगवान परमात्म्याने हे तत्वज्ञान कुणाला सांगितले? फक्त अर्जुनाला सांगितले. परंतु आपल्यावर ज्ञानोबरायांचे एवढे मोठे उपकार आहेत की ज्ञानोबरायांनी हे असं सांगितलं नाही की मी भोयना सांगितलं नाही. पात्र अपात्राची गोष्ट संतांनी पाहिली नाही, ज्ञानोबरांनी पाहिले नाही आणि जगाला खुलं करून दिलं हे ज्ञान. हा ज्ञानेश्वरीचा ग्रंथ नेवासामध्ये जन्माला घातला. मला सांगा ना काय नाही ज्ञानेश्वरीमध्ये?
जसं भगवंताच्या ठिकाणी काय नाहीये, आपण इतरत्र का हात पसरायचे, या विचारावर तुकोबाराय म्हणतात, तुकाराम महाराज असं म्हणतायत की काय उन्या आम्हासी, की आम्हाला काय ऊन आहे. जर भगवान परमात्म्याचे आम्ही दास आहोत तर आम्हाला काय ऊन आहे असं जर तुकोबाराय म्हणतात, तर ज्ञानेश्वरी मध्ये असं काय ऊन आहे आपण इतर ग्रंथ चाळावेत, नाही अभ्यास करावा असं नाही, परंतु इतर पुस्तक वाचण्यापेक्षा, साक्षरता दिन आहे आज त्याच्यामुळे सांगतो, इतर पुस्तकं वाचण्यापेक्षा वाचलं पाहिजे. वाचाल तर वाचाल, म्हणजे काहीतरी वाचण्यापेक्षा ज्ञानेश्वरी का नाही वाचावी, ज्ञानेश्वरी प्रेम धरून वाचावी. पण एका ठिकाणी म्हणतात की वाचावी ज्ञानेश्वरी, वाचायचं असेल तर वाचावी आणि डोळा पाहावी पंढरी. हे दोन्ही तत्वज्ञान खरे आहे. ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे आणि ज्या देवाचं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तो देव साक्षात पंढरपूरमध्ये उभा आहे. म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी. मला सांगायचा मुद्दा असा आहे की ज्ञानेश्वरीचा जन्म नेवासा या ठिकाणी झाला. एक एक श्लोक एवढे सुंदर सुंदर ज्ञानोबांनी सांगितले. आपण जर चिंतन पाहिलं तर फार सुंदर असे दृष्टांत सांगितले की या दृष्टांतामध्ये आपण इतर दृष्टांत ओळखण्याची गरज आहे की एवढे सुंदर सुंदर दृष्टांत सांगितले. श्रीगुरूचं वर्णन करताना सूर्याची उपमा ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत सांगितली. म्हणजे श्रीगुरूचं आपल्याला जर महत्व सांगायचं असेल तर ज्ञानेश्वरीत काय नाही. मौली एकडे म्हणतात, जेने पहाले पहाटे वेदाची चोरळी पिटे, रेगती आत्मानुभव वाटे पांतुयोगी. जसा एखादा चोरी करण्याकरता निघाल्यानंतर त्याला असं वाटतं की आता पहाट झालेली आहे, सूर्य उगवला आला आहे, आणि तो सूर्य उगवल्यानंतर आता पहाट झाली, सगळ्यांना दिसायला लागेल, चोर जसे पळून जातात, तसं श्रीगुरुरूपी सूर्य ज्यावेळेस आपल्या हृदयात उत्पन्न होतो, उदय होतो, त्यावेळेस वेदाची चोरवळ फिटते आणि कुठले कुठले चोर निघून जातात. त्यावर सुंदर अशा ओव्या ज्ञानेश्वरीने घातलेल्या आहेत. हे सांगायचा मुद्दा, श्रीगुरूबद्दल देखील एखाद्याला चिंतन करायचं असेल, ते ज्ञान चिंतन करायचं असेल, त्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. कर्मावर ज्ञानेश्वर महाराज बोलले आहेत, ज्ञानावर बोलले आहेत, भक्तीवर बोलले आहेत. म्हणजे माणसाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान पाहिजे, ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून ज्ञानोबराय ज्या ज्ञानेश्वरीला वर्ध दिला आहे, असा वर्ध हाच दिला आहे की ती ज्ञानेश्वरी नुसतं ज्ञानोबरायांचं नाव जरी घेतलं तरी सुद्धा ज्ञान होतं. मग ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय होईल. कारण गीता हा ग्रंथ जर आपण पाहिलं तर हा सोना आहे. समजा सोन्याचा एका गट्टू आहे. गीता हा ग्रंथ एक सोना आहे आणि ज्ञानेश्वरी त्या सोन्याचे अलंकार, त्या सोन्याच्या बनवलेले विविध असे अलंकार आहेत. मला सांगा, नुसतं सोन्यात जर गळात असा मुडदा असा गट्टू आपण बांधला तर कोण आपल्याला म्हणेल का सोनं कसं काय छान दिसतंय बाबा तुमचं. पण त्या सोन्याचे जर आपण अलंकार घातले तर लोक काय म्हणतात, वा वा किती सुंदर तुमची चैन, असं छान म्हणतात का नाही. तसंच गीता हा ग्रंथाचा आपण अभ्यास कराच, पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ एवढा सुंदर ग्रंथ आहे, त्याचा अभ्यास करा, त्याचं चिंतन करा, नक्कीच आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. आपण आळंदीमध्ये जर पाहिलं तर ज्या लोकांना नेत्र नाहीत, बघा ज्ञानेश्वरीची कृपा जर झाली, ज्या लोकांना नेत्र नाहीत ते नेत्र न असणारे देखील लोक स्पर्श ज्ञानाने वाचतात, त्यांची ज्ञानेश्वरी पाठ होते. ज्या लोकांना वाचता येत नाही, अंगुठा छाप लोक आहेत, असे काही माझ्याकडे उदाहरण आहेत की ज्या लोकांना वाचता येत नव्हतं परंतु ज्ञानेश्वरी नुसतं बोट फिरवलं तर आज ते घडाघडा ज्ञानेश्वरी वाचतात. एवढी कृपा ज्ञानोबराय करतात आणि जिवंत उदाहरण आहेत ती आपल्या काही जणांनी पाहिले असतील. ज्ञानोबरायांच्या नगरीत जर आपण गेला तर असे कित्येक जण आहेत की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्यांना वाचता येणार नाही, परंतु स्पर्श ज्ञानाने म्हणा, भावाच्या डोळ्याने ते ज्ञानेश्वरी वाचतात. म्हणून तर ही आट घातली. नाथ महाराज काय म्हणतात की भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. भावाला फार महत्व या ठिकाणी. मला सांगा ना, ज्या लोकांना डोळे नाहीत ती लोक सुद्धा ज्ञानेश्वरी सुंदर वाचतात. ज्या लोकांना साक्षरता देणे, ज्यांना वाचायच येत नाही, अशा लोकांनी नुसते बोटे फिरवले तरी त्यांना ज्ञान वाचता येतं ज्ञानेश्वरी. हा चमत्कार नाही का ज्ञानोबरायांचा. म्हणून जर ज्ञानोबराय रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात
तर आपल्याला का नाही ज्ञान देणार? कारण ते ज्ञानाचे सागर आहेत. मी सुरुवातीलाच बोललो, गीता ही जर नदी असेल, गीता ही जर नदी असेल, भगवंताच्या मुखातून उगम पावली ती नदी, परंतु त्या नदीचा सागर जर कुठे झाला असेल तर तो सागर ही ज्ञानेश्वरी आहे. पुन्हा एकदा सांगतो, गीता जर भगवंत परमात्म्याच्या मुखातून निघालेली जर नदी असेल तर त्या नदीचा सागर कुठे झाला असेल तर सागर हे ज्ञानेश्वरी आहे. जसं नदीचं पाणी एक सीमित असतं, मर्यादित असतं, परंतु सागर हा अथांग असतो आणि सागरातच रत्न गावतात. अनेक रत्नात, त्याला रत्नाकर म्हणतात सागराला. तसं ज्ञानेश्वरीमध्ये देखील असे अनेक रत्न आहेत आणि त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला अनेक असे रत्न मिळालेत. बरं, आदरणीय श्रीमंत गुरु मारुतीभाऊ कोरेकर असतील, संस्थेतील सर्व शिक्षक मंडळी असतील, हे रत्न आहेत. हे रत्न आहेत आपले ह्या ज्ञानेश्वरीने दिलेले, ज्ञानोबाराने दिलेले हे रत्न आहेत. जोग महाराज एक रत्न आहे आणि त्या योगे असे रत्न घडत असतात. म्हणून ज्ञानेश्वरी हा सागर आहे. ज्ञानोबारायांना म्हणतात ना, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. जर ज्ञानोबाराय सागर असतील तर त्यांच्या मुखातून निघालेली वाणी हे सागरच असतील. सागर म्हणजे अप्रतिम सागर. ज्या सागराच्या ठिकाणी, सागराच्या योग्यता क्षीरसागराला देखील देता येणार नाही, असा अथांग सागर आहे. त्या सागरामध्ये आपण बुडालो पाहिजे. लोक म्हणतात नदीत पोहल्यानंतर वाचतो माणूस, बुडला नाही पाहिजे. पण मी म्हणे ज्ञानेश्वरी रूपी ज्ञानामध्ये आपण बुडलो पाहिजे, खालपर्यंत वयपर्यंत बुडलो पाहिजे, तर ते ज्ञान आपल्याला पूर्ण मुरलं पाहिजे. जसं एखादा आंबाचं आपण लोणचं घातलं तर ते वरवर राहिलं तर ते लोणचं बरोबर लागत नाही, ते पूर्ण परिपूर्ण ते मुरलं पाहिजे तर ते लोणचं छान लागतं. तसं आपल्याला ज्ञान पाहिजे तर आपण ज्ञानेश्वरी या सागरामध्ये बुडलो पाहिजे. तर पण त्याला 8 काय ज्ञान सांगतात नाथ महाराज की भाव. कारण भगवान परमात्मा हा भावाने जवळ येतो. तुम्ही संतांचं जर उदाहरण पाहिलं तर संतांची कामं देवानी का केली, त्यांच्याजवळ असलेला भाव आहे. संत जनाबाई मंडळा ते माय ज्ञानेश्वरी. कारण ज्ञानेश्वरी आई आहे. जसं आई एखाद्या लेकराला, एखाद्या लेकरू चिखलात पडला असेल किंवा शी केली असेल 10 वेळा तर सुद्धा आई झिडकारत नाही. तिला किती जरी त्रास झाला तरी त्या मुलाला पुन्हा पुन्हा साफ करते, पुन्हा पुन्हा गन पावडर करते. पण ते मुलगा सारखं चिखलात जातं, सारखं अंग घाण करतं तरी सुद्धा ती आई थकत नाही. तसं आपलं आहे. आपण सारखे विषयाकडे भरकडतो, षड्विकाराने पुन्हा आपण मलिन होतो. परंतु जेव्हा आपण ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा आपला अंतःकरण साफ करण्याचं काम माझी आई ज्ञानेश्वरी करते. म्हणून ज्ञानेश्वरी ही ग्रंथ नाही, ती आई आहे. आपण त्या योग्य ज्ञानेश्वरीला सांभाळलं पाहिजे, वाचलं पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे. ग्रंथ, मला ते सातारकरांचं एक उदाहरण फार आवडलं की त्याने 5,000 रुपयाची ती ज्ञानेश्वरी काढली वेलवेट पेपरची. अतिशय सुंदर असावा एखादा ग्रंथ आपल्या घरी. असा आपली ज्ञानेश्वरी आहे ती, त्याची किंमत करता येत नाही, परंतु एक सुंदर असा ग्रंथ असावा. तो ग्रंथ पाहिजे नतमस्तक आपण व्हावं, भावनेने व्हावं. म्हणून भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. जर आपण ज्ञानेश्वरी भाव धरून वाचलो तरच ज्ञानोबा कृपा करते आपल्यावर. का वाचली पाहिजे ज्ञानेश्वरी? त्या पुढच्या श्लोकामध्ये, पुढच्या चरणात महाराज सांगतात का वाचली पाहिजे की स्वमुखे आपण सांगते श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनीस. ज्ञानेश्वरी का वाचली पाहिजे? कारण स्वतः भगवान परमात्म्याने ती स्वतःच्या मुखाने सांगितलेली आहे, मग अर्जुनाला सांगितलेली आहे. आणि ज्ञानोबरायांच्या अवतारामध्ये, ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वरी या तत्वाने ज्ञानोबरायांनी तोच प्रश्न, तोच जो अर्जुनाला प्रश्न पडलेला, त्याच प्रश्नाचं उत्तर ज्ञानेश्वरीत आपल्या सगळ्या जीवमात्राला जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर ज्ञानेश्वरी दिलं आहे.
आपल्यालाही प्रश्न पडलाच आहे का नाही? आपल्यालाच प्रश्न पडलाय का नाही? सेंटरला आपल्याला प्रश्न पडलाय का नाही? अर्जुनाला काय प्रश्न पडलेला की स्वतःच नित्य कर्म अर्जुन करायला नाही म्हणत होता देवाला. म्हणजे क्षत्रियाचं काय कर्म आहे? वध करणं, युद्ध करणं. काय कर्म? धर्माची राणी होत असेल तर क्षत्रियाने स्वतःला हातात शस्त्र धरावं आणि युद्ध करावं. हे क्षत्रियाचा धर्म आहे. तो धर्म अर्जुन पाळत नव्हता. का? कारण समोर सगळे आई वडील बहीण बंधू सगळे स्वजन, अरे माझे सगळे सोयरे आहेत आणि यांना मी का मारू? म्हणून अर्जुनाला असा मोह झाला आणि त्या मोहातून गीतेची उत्पत्ती झाली. आपल्याला तोच मोह झालाय. आपण स्वतःचं कर्म नीट करत नाही. का करतो? आपलं काय कर्म आहे? देवे दिला देव भजना गोमटा, हे आपलं कर्म आहे. भजनाला देह दिलाय, आपण भजन केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. परंतु आपण विषयामध्ये गुरफटतो आणि देवाला विसरतो. काही काही नास्तिक लोक तर असे आहेत का देवाला मानतच नाहीत. देव नाहीच म्हणतात, असेल तर दाखवा म्हणतात. आता यांना काय दाखवायचं? म्हणजे हे त्यांचा अहंकार आहे. विज्ञानवादी लोक विज्ञान म्हणून विज्ञानवादी लोकांचं कसं आहे? दाखवा तर बाप दाखवण्याचं श्राद्ध घाला असं गंमत आहे. परंतु त्यांना माझं एकच उत्तर आहे, आपण ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपण जे भाव धरून जर वाचली तर आपले जे नास्तिकत्व आहे ते सुद्धा ज्ञानेश्वरी दूर करू शकते. एवढं मोठं ज्ञान या ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून मला सांगायचा मुद्दा आहे की हा मोह आपल्याला झाला आहे. आपण स्वतः नित्य कर्म करत नाही. मग समजा आपलं काय कर्म आहे? माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणं हा माणसाचा धर्म आहे आणि त्या धर्माला आपण जागत नाही. या मताचा मी आहे. का जागतोय? आज एखाद्यावर चांगलं संकट आलं असेल तर आपण मदत करतो? नाही करत. नुसतंच म्हणतो आपण मन काय एक तीळ 7 जणांनी वाटला होता, 7 जणांनी एक तीळ वाटून खाल्ला. पण आपण आता तीळ वाटून खाऊ का? आपण हाय ते तीळ गोळा करून सगळं आपणच खाऊ, त्याला उपाशी मारू. अशी पद्धत सध्या चालली आहे. सध्या आता महामारीवर, कोरोनावर परिस्थिती सगळ्यांवर आले. आमचे आदरणीय मित्र, परममित्र हरिभक्तपरायण चैतन्य बाबा राठोड हे आता आजारी आहेत. मी सहज पोस्ट टाकली की आता कोरोनाचं संकट सगळ्यांवर आहे, परंतु त्यातनं का होईना माणुसकी नात्याने आपण मदत केली पाहिजे. आमच्या जनाबाई मंडळ खरंच थोर आहेत. लगेचच सगळ्यांनी मिळून असे 10,000 रुपयाची वर्गणी गोळा करून महाराजांना दिली. हे सांगायचं तात्पर्य एवढं आहे की माणसाने माणसाची माणसाप्रमाणे वागणं हे तत्व जगलं पाहिजे. आपण नुसतंच म्हणायचं. मला सांगा मला सांगा आता एक वेळ आपल्यावर जर आली, समजा आपल्या कोणावर वेळ जर आली तर आपण सगळं पदार्थ स्वतःचा जीव वाचण्याकरता माणूस सगळं सर्व विकतो आणि तो आजार बरा करतो. मग तुमचा जीव जर तुमचा आहे तर इतरांचा जीव काय लोकांचा आहे? तो पण भगवान परमात्माचा आहे ना. म्हणून प्रत्येकाने माणसाची माणसाप्रमाणे वागणं हा आपला धर्म आपण विसरलोय. म्हणून हा या माणुसकीचा धर्म ज्ञानोबांनी पाहिलं की संन्यासाची मुलं जरी असली तरी त्याला देवाचं भजन करण्याकरता ज्यावेळेस थांबवलं त्यावेळेस त्यांचं तोंड दाबलं की तुला वेद उच्चारण्याचा अधिकार नाही. त्यावेळेस तोंड दाबल्यानंतर रेड्यामुखी ज्ञानोबांनी वेद बोलला. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जीव मात्राला, प्रत्येक देहाला, कुठल्याही देहामध्ये जीव जो असतात त्याला भगवंताचं भजन करण्याचा अधिकार शास्त्राने देवाने दिलेला आहे. हे ज्ञान ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत घातलं. म्हणून माणसाने कसं वागावं माणसाची हे ज्ञान ज्ञानेश्वरीत आहे. आपण ते वाचा म्हणजे आपल्याला कळेल. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, नाथ महाराज म्हणतात की अर्जुनाला जे प्रश्न किती पडले, अर्जुनाला जे प्रश्न पडले, वास्तविकता अर्जुनाचे आपल्यावर थोर उपकार आहेत. कारण
अर्जुनाला जे जे प्रश्न पडले हे सामान्याचे प्रश्न आहेत, सामान्य लोकांचे प्रश्न आहेत. कर्म काय असतं, मग कर्म आपण निस्वार्थ करायचं, मग त्याची अपेक्षा का ठेवायची नाही, मग निस्वार्थ केलेल्या कर्माचं आपल्याला फळ का भोगावं लागतं, कर्म तर सगळ्यात भोगावं लागतं. ही जी सामान्य लोकांना ज्या ज्या ज्ञानाची शंका आहे ती सर्व शंका अर्जुनाने भगवंताला विचारली आणि ते ज्ञान मग भगवंताने त्याचे उत्तर दिलेत आणि ते ज्ञान आपल्याला कळावं म्हणून ज्ञानोबारायांनी एका एका श्लोकावर 150 अशा इतक्या ओव्या खर्च केल्यात की आपल्याला त्या चांगल्या तत्वाने ते कळावं म्हणून अनेक दृष्टांत दिलेत. म्हणून मला सांगायचा मुद्दा असा आहे की ज्ञानेश्वरीमध्ये जे जे अर्जुनाला प्रश्न पडलेत ते प्रश्न ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये भरपूर अशा दृष्टांत म्हणा, प्रमेय म्हणा, सर्व साधनाने आपल्याला ते समजून सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये जे आहे ते इतर कुठल्याही ग्रंथामध्ये आपल्याला मिळणार नाही, कुठल्याच ग्रंथामध्ये मिळणार नाही. ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही, भक्तीचं ज्ञान आहे, कर्माचं ज्ञान आहे. भक्ती, कर्म, ज्ञान या तिन्ही गोष्टी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत घातल्या आहेत. कर्म केलं पाहिजे, स्वतःचं स्वहित कर्म केलं पाहिजे, त्यासाठी तिसरा अध्याय घातला. स्वतःचं कर्म केलं पाहिजे म्हणजे स्वतःचं कर्म करता करता केलं पाहिजे, कर्म केलं पाहिजे. मग कर्म करण्याकडे ज्ञान पाहिजे, मग ते ज्ञान देखील ज्ञानोबारांनी सांगितलं. आणि ज्ञान झाल्यानंतर ज्ञान गिळून गावा गोविंद म्हणून भक्ती सांगितली. म्हणून सर्व ज्ञान भक्तिरूपी आहे, म्हणून हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर फळ काय मिळेल. आता रेड्यामुखी वेद बोलवला, लोक आता ग्रंथ वाचतात, जे लोक ज्यांना वाचता येतं त्यांना ज्ञानेश्वरी वाचता येते असा फळ मिळेल. पण आता सध्याचं कोरोनामुळे सगळ्यांची भीती वाटली, भय झालंय आता मरणार म्हणून. मग तिसऱ्या जणात सांगतात नाथ महाराज की तोची ज्ञानेश्वरी वाचे व तसाचे भय कळाचे नाही तया. तोच ज्ञानेश्वरी वाचेल त्याला कळीकाळाचं भय राहणार, भय ज्याला भय घालवायचं आहे कळीकाळाचं तो ज्ञानेश्वरी वाचेल. तुकोबारा म्हणतात मरण माझे मरून गेली, या तत्वावर ज्याला जायचं आहे त्याने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचन करायचंय. भय, भय म्हणजे काय, अर्जुनाला भय वाटत होतं ना. अर्जुन काय म्हणत होता, अरे ह्याला का मारायचं, मी का मारू. त्यावेळेस भगवान म्हणतात अरे अर्जुना, अरे तू कुणाला मारणार आहेस, शरीर हे मरत नसतं, शरीर आत्मा हा मरतच नसतो. नैनम चिंतंती शस्त्राणी नैनम दहती पावका हा श्लोक घातला. अरे अर्जुना, आत्मा मरत, शरीराला काय, शरीर हे पंचतत्व, शरीर तू बदल, वासांश जीर्ण आणि विहाय. जसं जीर्ण वस्त्र आपण काढलं आणि नवं घातलं तसं शरीर हे बदलत असतं, आत्मा मरत नसतो. या तत्वावर अर्जुनाला सांगितलं, त्या तत्वाचं ज्ञान हे ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून आपण आपली मरणाची जी भीती आहे ते निघून जाईल. आपण मरतो का, नाही मरत. आपण केवळ शरीराचा त्याग करतो आणि दुसरं नवीन शरीर धारण करतो, आपण मरत नाही. म्हणून मला सांगायचा मुद्दा असा आहे की हे मृत्यूचं जे भय आहे हे भय घालवण्याचं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. आणि शेवटच्या महाराज म्हणतात की पण हे भय जाईल, पण कधी जाईल, तुमचा ज्ञानेश्वरीवर दृढ विश्वास पाहिजे, संशय नाही पाहिजे. ज्ञानेश्वरीवर आपला संशय नाही पाहिजे. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरा म्हणे ज्ञानेश्वरी. मनामध्ये आपण ज्ञानेश्वरी दृढ धरली पाहिजे, संशय नाही घेतला पाहिजे. लोक आजकाल फार संशय आणि थोर अनेक पाप नाही घोर सांगितले ज्ञानोबारांनी. संशय घ्यायचा नाही. अहो साध्या संसाराचा संशय घुसला तर संसाराचं वाटोळ होतं महाराज. मग परमार्थात त्याचं का नाही होणार. म्हणून ज्ञानेश्वरी संशय न घेता भावनेनं अंतःकरणातून ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, तरच त्याला ज्ञान प्राप्त होतं. दृढ धरा म्हणी ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरी आपल्याला काय शिकवते. जसं आई लहान मुलाला उठण्यापासून, बसण्यापासून, बोलण्यापासून सर्व काही शिकवते, तसं ज्ञानेश्वरी आपल्याला सर्व शिकवते. आपण कसं उठलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, काय केलं पाहिजे, सर्व ज्ञानेश्वरी ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे
की ही ज्ञानेश्वरी जयंती आपण साजरी करतो, याचं सगळं श्रेय कुणाला जात असेल तर श्री एकनाथ महाराज म्हणजे ज्ञानोबांचेच अवतार एकनाथ महाराजांना जातात. नाथबाबांचे आपल्याला फार मोठे उपकार आहेत. नाथ महाराजांरूपी नाथ महाराज जर झाले नसते तर आपल्याला ज्ञानेश्वरी कळाली नसती, ज्ञानोबांची समाधी कुठे आहे ती समजली नसती. कारण आपण फार विसरगोळे लोक आहोत त्या काळातले सुद्धा. आता पण जतन करून ठेवलं पाहिजे. जे ज्ञान आपल्याला मिळणार, जी जागा आहे जतन करून ठेवली पाहिजे. जतन त्यावेळेस झालं नाही. म्हणून शांतीप्रभू एकनाथ महाराजांना इसवी सन 1584 साली या स्थितीस, म्हणजे आजची तिथी आहे भाद्रपद व षष्ठी, या तिथीलाच त्यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची शुद्धता केली. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी त्यांना मिळाली कुठं? स्वप्नामध्ये येऊन ज्ञानोबरायांनी स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला नाथ महाराजांना की मला आजान वृक्षाची मुळे लागत आहे, कृपया ती दूर करावी. मग नाथ महाराजांनी, आपल्या सगळ्या इतिहास माहिती आहे, मी फक्त सविस्तर सांगणार आहे. नाथ महाराज हुडकत गेले. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की माऊलींची समाधी सापडत नव्हती. त्यावेळेस परिसरात नाथ महाराजांनी चौकशा केल्या, ते कोणतं स्थान आहे, पण असं खात्रीलायक कोण सांगत नव्हतं बाबा हेच ज्ञानोबरायांचं समाधी स्थान आहे, हेच स्थान ज्ञानोबरायांचं समाधी स्थान आहे, हे खात्रीशी कोण सांगत. पण पुन्हा एकदा वारकऱ्यांना जे घेऊन नाथ महाराज आलेले त्यांनी बसा म्हणले तुम्ही, मी ओळखतो. आणि नाथ महाराजांनी ओळखत आल्यानंतर इकडे अनुष्ठानाला बसले. अनुष्ठानाला बसल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना सांगितलं की नंदीचे जो नंदी आहे महादेवाच्या ठिकाणी, त्या नंदीच्या बाजूला एक द्वार आहे, गुप्त द्वार आहे, त्या द्वाराच्या खाली आपण या, आपली भेट होईल. मग नाथ महाराजांनी नंदी ओळखला आणि त्या द्वारातून खाली गेल्यानंतर साक्षात भगवान ज्ञानोबराय यांचं साक्षात दर्शन नाथ महाराजांना झालं. संत एक थोर संतांना भेटले. संत भेट झाल्यानंतर ज्ञानच मिळतं. भाव तयार झाला. 3 दिवस असं म्हणतात, म्हणजे 3 दिवस उल्लेख आहे की 3 दिवस त्यांच्यात चिंतन झालं, मनन झालं आणि मग ती ज्ञानेश्वरी नाथ महाराजांनी वर घेऊन आले. याचा पुरावा आहे. श्री ज्ञानदेव येऊन स्वप्नात सांगितले मात मज लागी, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असत. ज्ञानोबरायांचं जे दृश्य पाहिलं ते दिव्य तेज पुंज, जसं पांडुरंग आपण म्हणतो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, त्याच तत्वाने दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा. आणि मग ते ज्ञानेश्वरी पुन्हा घेऊन आले आणि ज्ञानेश्वरी शुद्ध केल्या. शके 1212 ज्ञानेश्वरी शुद्ध केली. शुद्ध केल्यानंतर जे इतर ग्रंथ गेले होते ते ग्रंथ देखील पुन्हा मागवले आणि पुन्हा नाथ महाराजांची शुद्धी करून दिली. तत्पूर्वी हे ग्रंथाच्या शुद्धीकरणापूर्वी ज्ञानोबरांची समाधीचा जीर्णोद्धार केला. त्या जीर्णोद्धार करून ती सगळे झाडाझुडं सगळं साफसफाई करून तिथे एक मंदिर बांधलं, जीर्णोद्धार केला. आणि ज्ञानोबरांनी त्यांना जेव्हा चिंतनाला बसायचं जे दृष्टांत दिला की मी या नंदीपाशी आहे, ते आजही आळंदीमध्ये माऊलीच्या मंदिरामध्ये जे पिंपळाचं पार आहे तिथं नाथ महाराजांची मूर्ती आहे, त्या ठिकाणी नाथ महाराज बसून चिंतन केलं. तेव्हा ज्ञानोबरांनी त्यांचा पत्ता सांगितला की मी या ठिकाणी आहे म्हणून. ते आजही आपण ज्ञानोबरांच्या नगरीत गेल्यानंतर पाहायला मिळतं. आणि मग असा आजचा दिवस म्हणजे षष्ठीला जे शुद्धीकरण पूर्ण झालं म्हणून, कारण आपल्याला ती तिथी माहीत नसल्यामुळे नाथ महाराज देखील संत आहेत आणि संत वचनावर आपला विश्वास पाहिजे आणि त्या विश्वासाने सर्व वारकरी संप्रदायामध्ये आजचा दिवस हा ज्ञानेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. म्हणून मला सांगायचं आहे की शके 1576
तारण नाम संवत्सरे एका जनार्दनी आदरे गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीचाच अतिशुद्ध, ग्रंथ हा पूर्वीचा अतिशुद्ध होता, परंतु ज्यांनी ज्याने लिहिला होता त्यांनी स्वतःचे काही शब्द त्यात घातले होते पाठांतराला. पाठांतरे शुद्ध अबद्ध तो शोधून या एकविद्य परिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानेश्वरी शुद्ध आहे. या तत्वाने पुन्हा ज्ञानेश्वरी सर्व लोकांपर्यंत हे नाथ महाराजांनी पोहोचवलं. खरं तर पाहिलं तर नाथ महाराजांचा फार आपल्यावर ऋण आहेत. जसं ज्ञानोबारायांचे आपल्यावर ऋण आहेत, आपण फेडू शकत नाही, तसे नाथ महाराज देखील फार मोठे एक संशोधक आहेत. ते आजकाल इतिहास संशोधक आहेत का नाही, तसे संशोधक आहेत. त्यांनी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं नाही, तद्रूपी आपल्याला ज्ञानोबारायांच्या समाधीची ओळख करून दिली, समाधीचं स्थान दाखवून दिलं. आज आपण त्या ठिकाणी आपण दर्शन घेतो. त्या प्रत्येक दर्शनाचं श्रेय एकनाथ महाराजांना जातं. कारण त्यांनी जर ज्ञानेश्वरीचा शोध लावण्याकरता ज्ञानेश्वरीचं स्थान उघडलं नसतं तर आपल्याला ते ज्ञानोबराय कळाले देखील नसतं. म्हणून माझा जो उपकार आहेत, नमो ज्ञानेश्वर निष्कलंका, जयाची गीतेची वाचिता टीका, ज्ञान होय लोका ती भाविका ग्रंथक्रिया. म्हणजे भाविक लोकांना ज्ञान लोकांना होईल जरी ग्रंथ ज्ञानेश्वरी वाचली तर. कारण बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रप मास कपिला षष्ठी, प्रतिषष्ठी गोदाकडे लेखना कामासाठी संपूर्ण झाली. अशी ज्ञानेश्वरी आहे. ही ज्ञानेश्वरी आपण सर्वांनी वाचा. आज ज्ञानेश्वरीचा जन्म आहे. या षष्ठीला जयंतीला हे अखंड असं ज्ञानाचा सागर आहे. त्या सागरात आपण किती जरी पाणी काढलं तसं पाणी आपण किती जरी पाणी काढलं तर सागरातलं पाणी कमी होत नाही. तसं ज्ञानेश्वरीमध्ये किती जरी आपण ज्ञान वाचलं तर ते ज्ञान कमी होत नाही. ते अजून ते नवीन ज्ञान तर प्राप्त होतं, नवीन ज्ञान आपल्याला मिळतं. त्या तत्वाने आपण ज्ञानेश्वरी वाचा आणि आपलं कल्याण करून घ्या. म्हणून नाथ महाराज म्हणतात पण एक आठ जी आहे ती आठ आपण नेमकी पाळा. कुठली? भाव धरून या. भाव पाहिजे. संशय सांडून भाव पाहिजे. संशय सांडून काय पाहिजे? भाव पाहिजे. तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी वाचतोय पण मला काय कळत नाही, ज्ञानेश्वरी वाचतोय पण मला काय समजत नाही. अरे समजण्यापेक्षा तो अधिकारी वाच ना, भावनेनं वाच. एकदा वाच, दोनदा वाच, तीनदा वाच, पारायण कर. अरे ज्ञानेश्वरी मुखोद्गत केलेली महाराज मंडळी आहेत. म्हणून आपण ज्ञानेश्वरी वाचावं. त्याकरता ज्ञानेश्वरी आपल्याला कळण्याकरता आपण या अधिक महिन्यामध्ये दररोज 9 ते 10 या वेळामध्ये जर मंदिरं सुरू झाली तर मंदिरात, नाही सुरू झाली कुणाच्या मंडळातल्या कुणा महिलाच्या घरी आपण ज्ञानेश्वरी जी कंधारकरांची ज्ञानेश्वरी आहे ती ज्ञानेश्वरी आपण पाहणार आहोत. एक ओवी त्याचा अर्थ, दुसरी ओवी त्याचा अर्थ, संदर्भ, या तत्वाने आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास या अधिक महिन्यात आपण करणार आहोत. याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळून ज्या घरामध्ये असे 10-5 लोक जे मंडळाचे लोक आहेत ती बसतील या तत्वाने आपण ती ज्ञानेश्वरी सांगणार आहोत. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याबरोबर पूर्ण अधिक महिना महाराष्ट्रातील थोर विचारवंत कीर्तनकार, या कीर्तनकारांचे आपण प्रवचन देखील ठेवले आहेत. ते आपल्याला बॅनर काही दिवसात मिळतील. त्या प्रवचनाची वेळ महाराजांच्या नुसार आहे. म्हणजे ज्या वक्त्याला जी वेळ आहे त्या वेळेनुसार ती प्रवचने आपल्याला मिळतील, अवेलेबल होतील. ते आपल्या सर्वांनी चिंतन करायचं आहे. आणि आजचा दिवस हा ज्ञानेश्वर जयंतीचा आहे. आपण सर्वांना ईश्वर करो, ज्ञान प्राप्त हो ज्ञानेश्वरीमुळे. आणि सर्वांनी रोज, मी म्हणेन रोज काय, आमचे श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर सांगतात की आपल्या 24 तासामधला 1 तास फक्त ज्ञानेश्वरीला द्या, ज्ञानेश्वरी गाताला द्या. साक्षात ज्ञानोबारांचं दर्शन आळंदीत आपण जाऊन घेतोच, पण साक्षात ज्ञानेश्वरीचं आपल्या घरात असेल ते ज्ञानोबारांचं दर्शनच आपलं, ज्ञानोबारांच्या सहवासात आपण राहिलं पाहिजे. 1 तास का होईना ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे, तुकाराम गाथा वाचला पाहिजे. हे ग्रंथ म्हणजे संत आहेत. ग्रंथरूपी वाङ्मयातून संत आपल्या घरी आहेत. त्या संतांना आपण रोज दर्शन घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे.
तर आपल्याला ज्ञान नक्की मिळेल. पण भाव धरून, हे महत्वाचं, हे टॉपिक महत्वाचं आहे. भाव धरून, भाव असेल तर. म्हणून भाव धरून आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. तसं आपण सर्वांनी ज्ञानेश्वरी वाचाल ही अपेक्षा करतो. ज्ञानेश्वरी संघ आपण रोज करू. 1 तास का होईना आपण ज्ञानेश्वरीला देऊ. अर्धा तास ज्ञानेश्वरी, अर्धा तास गाता आपण वाचावी. देवपूजा झाल्यानंतर 50 होया 100 होया, जो नियम आहे आपला, तो नियमाने आपण ज्ञानेश्वरी गाता वाचा. आपलं नक्की हे ग्रंथ कल्याण करणारे आहेत आणि ते करतीलच. आजपर्यंत करत आलेत, इथून पुढे हे करतील आणि इथून पुढे करत राहतील. अनेक असे रत्न आपल्याला मिळतील. म्हणून सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी माऊलीकडे प्रार्थना करतो की आदरणीय आमचे मित्र राठोड महाराज हे त्यांची प्रकृती चांगली हो, ज्ञानोबरायांची त्यांची कृपा हो. ते ज्ञानोबाच्या नगरीत आहे म्हणजे नक्कीच त्यांच्यावर कृपा होईल. पण आपल्या वतीने आपण ज्ञानोबरायांना प्रार्थना करूया त्यांची प्रकृती लवकर स्वास्थ्य बरं हो आणि पुन्हा ते आपल्याला प्रवचनाला अनेक ह्या कार्याला उपलब्ध हो एवढी प्रार्थना करतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीला अर्पण करतो, ज्ञानोबरायांना अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण मिळतो. पुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. संत जनाबाई महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वरी देवी की जय. ज्ञानेश्वरी माता की जय.